आरक्षणाचं उपवर्गीकरण केल्यामुळे पोतराजाचा मुलगा डॉक्टर होणार असेल तर या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला बौद्ध समाज जाहीरपणे पाठिंबा देईल। फक्त महाराष्ट्र सरकारने याच्या पाठीमागची पॉलिसी सांगावी की आरक्षणाचं उपवर्गीकरण केल्यानंतर महाराष्ट्रातल्या सर्व पोतराजांची मुलं हे कुठे ना कुठे नोकरीला लागणार आहेत याची खात्रीशीर पॉलिसी तयार करून महाराष्ट्र सरकारने आमच्या समोर ठेवावी। आरक्षणाचं उपवर्गीकरण केल्यामुळे हे होऊ शकतं का याचं जर उदाहरण तुम्हाला घ्यायचं असेल तर पायल तडवीचं उदाहरण इथे आहे की आरक्षण असताना देखील पायल तडवी डॉक्टर का होऊ शकली नाही आणि पायल तडवीसारख्या अनेक आदिवासी समाजातल्या मुली या डॉक्टरेट का झालेल्या नाहीत याचं उत्तर महाराष्ट्र सरकारकडे आहे का तर याचं उत्तर सरकारकडे नाही आहे। याचं उत्तर सरकारकडे का नाही आहे कारण ही जी पॉलिसी आहे आरक्षणाची किंवा ही जी अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी आहे ही अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी ही व्यवस्थितरित्या महाराष्ट्रामध्ये राबविलीच जात नाही आहे आणि त्याच्यामुळं अनुसूचित जाती जमातीचा मागच्या 75 वर्षामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता किंवा त्यांच्यापर्यंत हे आरक्षणाचे लाभ जे पोहोचायला पाहिजे होते ते पोहोचलेले नाहीत। हे सरकारने मान्य करावं आणि सरकारला जर हे मान्य नसेल तर सरकारने आरक्षणाच्या अंमलबजावणीची थेट श्वेतपत्रिका काढावी की मागच्या 75 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची किती टक्के अंमलबजावणी झालेली आहे। प्रत्येक वेळेस आरक्षणाला कुठे ना कुठे बगल देत आतापर्यंत हे सरकारचं हे घोडं दामटलेलं आहे। त्याच्यामुळं पायल तडवी सारख्या अनेक प्रयत्नांमधून ज्या मुली MBBS पर्यंत पोहोचल्या त्यांना देखील आत्महत्या करावी लागली। पण याच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे हे मात्र महाराष्ट्र सरकारने अजूनही स्वतः शोधून बघितलेलं नाही आहे। पायल तडवीसोबत जे डिस्क्रिमिनेशन झालं ते डिस्क्रिमिनेशन सातत्याने होत आलेलं आहे आणि या डिस्क्रिमिनेशनच्या पाठीमागे जे काही गुन्हेगार दडलेले आहेत त्याला महाराष्ट्र सरकारने कुठेही आतापर्यंत शिक्षा दिलेली नाही। काय झालं पायल तडवीचं, काय झालं रोहित वेमुलाच्या प्रकरणाचं याचा शोध महाराष्ट्र सरकारने घेतला पाहिजे। फक्त आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासाठी आयोग नेमून चालत नाहीत तर पायल तडवीसारख्या किती विद्यार्थिनीवरती आतापर्यंत अशा प्रकारच्या डिस्क्रिमिनेशनला त्यांना सामना करावा लागलेला आहे याच्यावरती देखील आयोग स्थापन झाला पाहिजे पण तो होत नाही आहे। आता जर ह्या पोतराजाच्या मुलाला जर डॉक्टर करायचं असेल तर याच्या काही थेअरी आहेत ह्या अगोदर महाराष्ट्र सरकारने तपासून बघितल्या पाहिजेत आणि त्यातली कुठली थेअरी ही महाराष्ट्रामध्ये या पोतराजाच्या मुलाला डॉक्टर करू शकते हे तपासून बघितलं पाहिजे। त्यातली पहिली थेअरी मी तुम्हाला सांगतोय की संधी दिली तर हे मुलं डॉक्टर होऊ शकतात। पण आता ही संधी देण्यासाठी सरकारला काय करावं लागेल तर केवळ संधी देऊन चालणार नाही। म्हणजे पोतराजाच्या मुलाला डॉक्टर करायचंय म्हणून त्याच्यासाठी तुम्ही जर समजा 10 जागा मेडिकलच्या राखीव ठेवल्या तर ही पोतराजाची मुलं मेडिकलपर्यंत पोहोचतायत का? पोहोचू शकणार नाहीत। मग पोतराजाचा मुलगा जर या 10 जागेपर्यंत पोहोचवायचा असेल तर काय करायला पाहिजे तर त्याच्या क्षमतांचा विकास करायला पाहिजे। मग पोतराजांच्या मुलांचा क्षमतांचा विकास कसा करायचा हा प्रश्न जर सरकार समोर असेल तर पोतराजाच्या मुलांसाठी CBSE पॅटर्नमध्ये हे लक्षात ठेवा CBSE पॅटर्नमध्ये महाराष्ट्र सरकारने यांच्या एज्युकेशनची व्यवस्था केली पाहिजे आणि यांचं सगळं एज्युकेशन जे आहे या पोतराजाच्या मुलाचं हे सरकारनं केलं पाहिजे। सरकारने ही पोतराजांची मुलं थेट दत्तक घेतली पाहिजेत। सरकारला जर वाटत असेल ना की काही लोकांपर्यंत आरक्षण पोहोचलेलं नाही आहे तर सरकारने त्या काही लोकांचा शोध घेतला पाहिजे। मग या काही लोकांमध्ये कोण आहेत तर हे पोतराज आहेत। या पोतराजाच्या मुलांना साधं शिक्षक होता आलं नाही, कंपाऊंडर होता आलं नाही किंवा कुठे या पोतराजांच्या मुली नर्स झालेल्या नाहीत हे सगळं शोधायला पाहिजे सरकारने आणि मग यांच्यासाठी एक पॉलिसी तयार केली पाहिजे। केवळ आरक्षणाचं उपवर्गीकरण करून MBBS मध्ये पोतराजांच्या मुलासाठी जर तुम्ही 10 जागा राखीव ठेवणार असेल तर खरंच तिथं पोतराजाचा मुलगा पोहोचणार आहे का? त्याला संधी जरी दिली समजा ज्या पद्धतीने अमर्त्य सेन जॉन रॉल्स सांगतायत की याला संधी द्या, मग आता संधी जर दिली तर हा पोहोचणार आहे का या 10 जागापर्यंत? नाही पोहोचणार। मग याला पोहोचवायसाठी तुम्हाला काय करावं लागेल तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय की याला शिक्षण अगोदर द्यावं लागेल आणि ते चांगल्या क्वालिटीचं शिक्षण द्यावं लागेल आणि याच्यासाठी सरकारने एक नवी पॉलिसी आणली पाहिजे की जे लोक पोतराज आहेत, गारुडी आहेत, मांग गारुडी आहेत किंवा जोगवा मागतात हे जे लोक आहेत या लोकांसाठी एक नवी पॉलिसी तयार करायला पाहिजे आणि इथल्या एज्युकेशन सिस्टममध्ये जो CBSE नावाचा नवा पॅटर्न आलेला आहे त्या CBSE पॅटर्नमध्ये या मुलांसाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद किंवा स्वतंत्र जागा त्यांना दिल्या पाहिजेत। पण आता हे कसं जायचं? फक्त त्यांना ही संधी देऊन चालणार नाही आहे, त्यांना उपवर्गीकरण करून चालणार नाही तर या पोतराजांच्या मुलांचं पूर्ण शिक्षण म्हणजे पहिलीपासून ते MBBS पर्यंतचं शिक्षण
हे सरकारनं केलं पाहिजे, कारण या मुलांना दत्तक घेऊन शिकवल्याशिवाय सरकारकडे कोणताही पर्याय नाही. तुम्ही आरक्षणाचे कितीही तुकडे करा, काहीही करा, ही मुलं तिथपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. आणि म्हणून जर आरक्षणाचा लाभ या मुलांपर्यंत पोहोचवायचा असेल तर सरकारला याला दत्तक पॉलिसीशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून या लोकांच्या क्षमतांचा विकास करावा लागेल. जे अमर्त्य सेन सांगतायत ही पण थेरी महाराष्ट्र सरकारने अभ्यासली पाहिजे. जर त्यांच्या क्षमतांचा विकास करायचा असेल तर सरकारने काय करायला पाहिजे, आता मी तुम्हाला घेऊन जातो, ते म्हणजे प्लेटोकडे. प्लेटो काय सांगतो आहे हे बघा. जर त्यांना असं खरंच वाटत असेल की महाराष्ट्र सरकारला की ही पोतराजाची मुलं जी आहेत, ही पोतराजाची मुलं ही या राष्ट्राची संपत्ती आहेत आणि त्यांचा उत्कर्ष करणं, त्यांचा विकास करणं हे महाराष्ट्र सरकारचं काम आहे, असं जर वाटत असेल तर प्लेटो जे थेरी सांगतो आहे ना, त्या थेरीचा थोडासा वापर केला पाहिजे. आणि ही मुलं राष्ट्राची संपत्ती आहेत म्हणून सरकारने दत्तक घेतलं पाहिजे. म्हणजे ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलेलं नाही, ज्यांच्यापर्यंत महाराष्ट्र सरकारने किंवा भारत सरकारने दिलेलं आरक्षण पोहोचलेलं नाही, शिष्यवृत्ती पोहोचलेली नाही, त्यांना याच्यातलं काही माहितीच नाही, ही सगळी मुलं वयाच्या 5व्या वर्षीच महाराष्ट्र सरकारने दत्तक घ्यायला पाहिजे. आणि दत्तक घेऊन त्यांना त्यांच्या क्षमतांचा विकास कसा करता येईल याच्यावरती सरकारनं फोकस करायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जर सरकारला वाटत असेल की काही जाती मागे राहिलेल्या आहेत तर त्या जातींचं सगळ्यांचं सर्वेक्षण झालं पाहिजे. आणि सर्वेक्षण करून ज्या जातींना आरक्षणाचा लाभच मिळालेला नाही किंवा ज्या जाती प्रवाहामध्येच आलेल्या नाहीत, जाती म्हणून नाही, त्यांच्या कुटुंबाचं सर्वेक्षण करावं लागेल. की समजा एखाद्या कुटुंबामध्ये 2 व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतलाय, एका कुटुंबामध्ये 3 व्यक्तीचा घेतलाय, एका कुटुंबामध्ये एका व्यक्तीने घेतलाय आणि एका कुटुंबामध्ये 0 व्यक्तीने घेतलाय. तर या 0 जे आहेत ना, हे 0 शोधायला पाहिजे की हे 0 कुटुंब किती आहेत, 0 लाभ घेतलेले कुटुंब किती आहेत आणि त्यांनी याचा लाभ का घेऊ शकले नाहीत याची कारण त्यांनी शोधायला पाहिजे. केवळ आयोग नेमून कुठल्या जातीचा विकास झालाय, कुठल्या जातीनं किती खाल्लंय हे करून चालणार नाही. तर तुम्हाला या 0चा शोध घ्यावा लागेल आणि या 0साठी काम करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल तर रॉल्स ज्या पद्धतीनं सांगतो की त्यांच्यापर्यंत संसाधनं पोहोचू द्या, संसाधनं पोहोचू द्या, त्यांना त्या संसाधनाचा लाभ घेऊ द्या आणि त्या संसाधनाचा उपयोग करून ते स्वतःचा विकास करतील याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करा. फक्त संसाधनं देऊन चालणार नाही. म्हणजे त्यांना जर तुम्ही 10 लाख रुपये दिले या पोतराजाच्या मुलाला तर हे डॉक्टर होणार आहे का? नाही होणार. कारण या पोतराजाच्या मुलाला त्या पोतराजालाच माहिती नाही की 10 लाख रुपये कशावर खर्च करायचे आहेत. कारण त्याला माहीत नाही शिक्षणाचा दरवाजा कुठला आहे, कुठून कुठे निघतो हे त्याला काहीच माहीत नाही. त्याच्यामुळं या पोतराजाच्या मुलाला कितीही तुम्ही 50 लाख रुपये जरी दिले ना तरी तो डॉक्टर होणार नाही. कारण त्याच्यामध्ये त्याला जे पाहिजे ना क्षमता, त्याला जे पाहिजे ना वातावरण, त्याला जे ॲटमॉस्फिअर पाहिजे ते नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्या क्षमताचा विकास होऊ शकत नाही. त्याच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी शासनाला विशेष प्रयत्न करावे लागतील. आणि म्हणून या शून्याचा शोध घेतला पाहिजे. आणि पोतराजाच्या मुलाला जर डॉक्टर करायचं असेल तर सरकारने या शून्याचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टींचे लाभ पोहोचवले पाहिजेत. तरच हा पोतराजाचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो. आरक्षणाचं उपवर्गीकरण करून कोणालाही, कुठल्याही पोतराजाचा मुलगा डॉक्टर होणार नाही. आणि जर तो होणार असेल तर सरकारने त्याची पॉलिसी सांगावी आणि सरकारने या मुलांना डॉक्टर करण्यासाठी किंवा या मुलांना इंजिनियर करण्यासाठी आरक्षणाच्या उपवर्गीकरणानंतर कोणती पॉलिसी तयार केलेली आहे ही एकदा सांगावी. म्हणजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला बौद्ध समाज एकजुटीने मान्यता दिल्याशिवाय राहणार नाही. पण हे सांगावं त्यांनी की या शून्याला आम्ही कसं विकासामध्ये कन्वर्ट करणार आहोत. याची जर पॉलिसी त्यांच्याकडे असेल तर बौद्ध समाजाचा याला जाहीर पाठिंबा असेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. याच्या व्यतिरिक्त आपल्या डोक्यामध्ये काही पॉलिसी आहे का, या पोतराजाच्या मुलाला कसं डॉक्टर करता येऊ शकतं, त्याची जर पॉलिसी तुमच्याकडे असेल तर ती देखील पॉलिसी सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.